नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्प 2024 शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज 40 निर्णय घेण्यात आले आहे। नमो शेतकरी योजना निधी मंजूर करण्यात आला आहे। मग महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घोषणा आपण बघणार आहोत। महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024 बळीराजाला खुश करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस। मग शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातून कोणकोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध घोषणांचा पाऊस पाडला आहे। वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर पीक विमा, कृषी पंपाची वीज बिल माफी, गाव तिथे गोदाम योजना, दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान अशा घोषणा करण्यात आल्या आहेत। मग आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामधील शेतकऱ्यांसाठीच्या प्रमुख घोषणा पुढील प्रमाणे आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची या ठिकाणी मदत केली जाणार आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे। नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी आता 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांपेक्षा अधिक दराने मदत केली जाणार आहे। खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत। नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा करण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केले जाणार आहेत। उर्वरित रकमेचे वाटपही त्वरित केले जाणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबवण्यात येणार। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजुरी। सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक 11,85,000 शेतकरी लाभार्थींना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा करण्यात येणार आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयांचे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे। गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे। कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी
मंजूर करण्यात आलेला आहे। आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरती निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। कांदा आणि कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरती निधी देण्यात येणार आहे। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांप्रमाणे 1,350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात येणार आहे। नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे। राहिलेले अनुदानही त्वरित वितरित करणार आहेत। दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे। पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प, शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प, मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांकरिता 50 कोटी रुपये निधी, अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूंची लागवड, प्रतिरोपासाठी 175 रुपये अनुदान, राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूंची लागवड, नंदुरबार जिल्ह्यात 1,20,000 एकर क्षेत्रावर बांबूंची लागवड, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7,50,000 रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1,25,000 वरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। तसेच शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25,000 रुपयावरून 50,000 रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे। सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे। सुमारे 3,65,000 हेक्टर सिंचन क्षमता, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा येत्या 3 वर्षात, त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे। विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयाचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे। स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई, सिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जल सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 4,200 कोटी रुपये खर्च, वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित व वित्त हानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने 3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे। जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण, 650 कोटी रुपयांच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83,39,818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे। 6,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ झालेला आहे। मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प, एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे।
तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात घेतले आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी धडाकेबाज अशा घोषणा या ठिकाणी अजित पवार यांनी केलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे बळीराजाला खुश करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस या ठिकाणी करण्यात आला आहे। मग आपण अर्थसंकल्पातून केलेल्या तरतुदींविषयी माहिती बघितली। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।